शहर विधानसभा मतदारसंघात दुबारा नावे, स्थलांतरित आणि मयत व्यक्तींची नावे असणाऱ्या मतदार यादीवर हरकत घेतली आहे। यावर पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीने म्हटले आहे की खासदार डॉक्टर निलेश लंके यांच्यासह तिन्ही पक्षांच्या निवडणुकींची प्रशासनाकडे लेखी हरकत घेतल्यानंतर झोपी गेलेले प्रशासन खडबडून जागे झाले आहे। शहरातील तथाकथित कार्यसम्राट नेत्यांशी एकमत करत बोगस मतदार नोंदींच्या स्कॅमचा भांडाफोड महाविकास आघाडीने केला आहे। त्यानंतर निवडणूक प्रशासन जागे झाले असून नोटीस बजावण्याचे काम सुरू केले आहे। प्रशासनाने नमुना 14 अंतर्गत नियम 19(1)ब अन्वये मतदारांनाच नोटिसा बजावल्या असून 10 सप्टेंबर रोजी आवश्यक त्या कागदपत्रांसह हजर राहण्याचे फरमान काढले आहे। त्या दिवशी उपस्थित न राहिल्यास मतदारांना आपले काही एक म्हणणे मांडायचे नाही असे समजून मतदार नोंदणी नियम 1960 मधील तरतुदीनुसार नियमोचित कार्यवाही करण्यात येईल असे म्हटले आहे। यावर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। काही दिवसापूर्वी नगर शहराच्या विधानसभा मतदारसंघात राहणाऱ्या मतदारांना निवडणूक आयोग, जे आपल्या जिल्ह्याचा निवडणूक आयोग, त्यांनी नोटीस बजावली। त्या नोटिसामध्ये किरण काळे, संभाजी कदम आणि माझं नाव घेऊन त्या ठिकाणी ती नोटीस बजावली। मला या ठिकाणी सांगायचंय की त्याच ज्यावेळेस नोटीस बजावली त्याच्या 3-4 दिवसा अगोदर शहरातल्या दुबार मतदारांच्या बद्दल आम्ही त्या ठिकाणी आक्षेप घेऊन निवेदन दिलं होतं। हे दुबार मतदारांच्या जेवढी जी संख्या आहे आमच्याकडे ती उपलब्ध होती आणि ती आम्ही ते 24,000 मतदार हे जवळ आसपास हे दुबार आहेत। आता ज्या नोटीस इश्यू केल्या गेल्यात हे खऱ्या अर्थाने आमच्या नावाने जे गेल्यात याच्यामधून एक ठळकपणे दिसून येतं की सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या दडपणाला बळी पडून निवडणूक अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये या नोटीस इश्यू केल्या। खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या मूल्यांचा सगळ्यांचा थट्टा केलेला आहे आणि एक मनमानी कारभार या निवडणूक कक्षाचे जे संबंधित अधिकारी असतील त्यांनी तो केलेला आहे। आता अनेक मतदारांनी ज्यांना या नोटीस इश्यू केल्या आम्हाला त्या ठिकाणी संपर्क केला। बरेचसे लोक त्यांच्यामध्ये संभ्रम असेल, निश्चित आहे, साहजिक आहे, परंतु आम्हाला त्यांना सांगायचंय की कुठल्याही नोटीस, या ज्या नोटीस इश्यू केल्यात याला आपण न घाबरता, संभ्रम न ठेवता त्या ठिकाणी आम्ही जी हेल्पलाईन नंबर इश्यू करणार आहोत त्याच्यामध्ये आपण संपर्क साधावा। आपली योग्य ती सहाय्यता, मदत त्या ठिकाणी करण्याचं काम आम्ही तिघही जण, आमचे संबंधित जी टीम आहे ही केलं जाईल। ह्या निवडणूक कक्षाचे जे अधिकारी आहेत यांचं काम याच्यामध्ये यांच्या चुकीचे कामगिरी लपवण्यासाठी, त्यांचे दोष लपवण्यासाठी यांनी ज्या आपण लोकशाहीला जी त्या ठिकाणी सन्मानाने याच्यामधून आपण जे मानतो त्याची थट्टा करून या नोटीस कुणाच्या तारी दडपणाने यांनी इश्यू केलेल्या आहेत। आम्हाला एवढंच सांगायचंय, या संदर्भात 10 तारखेला जे आपल्याला उपस्थित राहण्याची निवडणूक अधिकारी नोटिसामध्ये जे आपल्याला सांगितलेलं आहे, तुम्ही त्या अगोदर आपल्याला काही प्रश्न असतील, त्याच्यामध्ये काही ज्यांचे दुबार आलेले असतील नावं आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही विनंती आहे आपल्याला की आपण आम्हाला संपर्क करावा। आम्ही निश्चित प्रकारे किरण काळे, संभाजी कदम आणि आम्ही सगळेजण आपली योग्य ती मदत करू आणि याच्यातून आपल्याला काय त्याच्यामधून निवडणूक आयोगाला एखादा आपल्याला संभ्रम जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काही विचारायचं असेल, त्याच्यामध्ये काही प्रश्न असेल ते आमच्या माध्यमातून तुम्ही निश्चित प्रकारे विचारू शकता। असंच नागरिकांना या ठिकाणी 225 विधानसभा मतदारसंघ नगर शहरातील महाविकास आघाडीच्या वतीने दुबार नाव जे नगर शहरातील मतदारसंघामध्ये त्या लोकांना 10 तारखेच्या नोटीस मिळालेल्या आहेत किंवा देण्याचं काम चालू आहे। बहुतेकांशी आमचा संपर्क झाला, बऱ्याच जणांनी आम्हाला फोन केला की आपल्यामुळे आम्हाला ही परिस्थिती समजली की आमचं या नगर शहराच्या मतदार यादीमध्ये 2 वेळा नाव आहे, 3 वेळा नाव आहे, ही देखील बाब आम्हाला त्या ठिकाणी माहिती नव्हती, समजली नव्हती। ठीक आहे, पण लोकांमध्ये अत्यंत चांगली जागरूकता निर्माण करण्याचं काम या माध्यमातून खरं तर होत आहे आणि 10 तारखेला आपल्याला नोटीस आलेली आहे। आपण त्या ठिकाणी योग्य ते आपले पुरावे, मग ते वोटर ID कार्ड असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, याच्या माध्यमातून खरं तर त्या ठिकाणी पोहोचून आपलं नाव कोणत्या भागात ठेवायचं, कोणत्या मतदार यादीमध्ये ठेवायचं हे त्या ठिकाणी आपल्याला संबंधित अधिकारी विचारतील। आपल्याला जी
जागा योग्य असेल किंवा आपला जो नवीन पत्ता असेल त्यावर आपण ते नाव ठेवावं. उर्वरित नाव जर का ते सेम आपलंच असेल तर ते कट केलं जाईल. अन्यथा जर का दोन नावाचे व्यक्ती असतील तर ते दोन नावं त्या ठिकाणी राहतील, ते कुठे कमी करू नये अशा पद्धतीचं आमचं त्यांना त्या ठिकाणी सांगणं आहे. नगर शहरात 50,000पेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी नोटिसा दिलेल्या आहेत आणि हे काम निवडणूक आयोगाने वेळोवेळी केलं असतं तर एवढी मोठी नावं दुबार ही नगर शहराच्या मतदारसंघात राहिली नसती. त्याचबरोबर मृत लोकांची नावं देखील सातत्याने त्या यादीमध्ये पाहायला मिळतात, ती देखील कमी व्हावी त्याच्यासाठी महानगरपालिकेची आपण मदत घ्यावी. ज्यावेळेस मृत्यू दाखला इश्यू होतो, त्यांचे घरचे पालक त्या ठिकाणी एखादा मृत्यू दाखला घेतात तर त्याची सेकंड कॉपी ही निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी मागून घेऊन त्याची शहानिशा करून BLOच्या मार्फत त्या ऍड्रेसवर जाऊन त्या लोकांकडून तो फॉर्म भरून घेतला तर ती यादीमध्ये वर्षानुवर्ष मृत लोकांची नावं राहतात, ही नावं देखील त्या ठिकाणी कमी होईल. त्याच्यातून नगरमध्ये जी मतदार यादी प्रसिद्ध होईल त्याच्यामध्ये ती एकदम निकोप असेल. याचं देखील उद्याच्या काळात लक्ष देण्याचं काम प्रांत असतील किंवा निवडणूक शाखेचे अधिकारी असतील त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं. नगरकरांचे जो नव मतदार आहे त्यांनी देखील आपलं नाव त्या ठिकाणी लवकरात लवकर यादीमध्ये, आता जो नवीन ऑनलाईन पद्धतीने आपण नाव टाकत असाल तर ते नाव आपण त्या ठिकाणी टाकली पाहिजे. आणि महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही आपल्या 10 तारखेची जी नोटीस आपल्याला आलेली आहे त्याच्यासाठी आम्ही सगळेच लोक म्हणजे शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही दिवसभर आपल्या ज्या ज्या कार्यालयामध्ये आपल्याला बोलवलेलं आहे त्या कार्यालयात आम्ही स्वतः भेटी देणार आहे. आपल्याला काही अडचण असल्यास आम्ही आता जी प्रेस नोट काढलेली त्याच्यामध्ये पेपरमध्ये आमचा स्वतःचा मोबाईल नंबर दिलेला आहे. आपल्याला काही अडचण वाटली तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि या नगर शहरातील मतदार यादी अत्यंत चांगली असावी. मागच्या 2 पराभव शिवसेनेचे उमेदवाराचे या ठिकाणी अनिल भाई यांच्या माध्यमातून झालेले. खरं तर नगर शहराच्या मतदार यादीमध्ये श्रीगोंदा मतदारसंघाची नावं आहेत, राहुरी मतदारसंघाची नावं आहेत, पारनेर मतदारसंघाची नावं आहेत. ही देखील दुबार नावं त्या ठिकाणी कमी व्हावी अशी मागणी आम्ही केलेली आहे. गेल्या वेळेसचा जो आमचे पराभव झालेले अनिल भाई यांचे ते असेच ह्या गीर मतदार यादी त्याच्यामधून बोगस केलं जातं आणि याचा परिणाम या निवडणुकीवर त्या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून यावेळेस आम्ही कोणतीही गय न करता संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आपण लक्षपूर्वक त्याच्यावर काळजीपूर्वक काम करावं, अन्यथा आम्ही याची योग्य ठिकाणी कोर्टात जाऊन दाद देऊ. तसेच कोणत्याही खऱ्या मतदाराचे नाव प्रशासनाने वगळल्यास नगर शहरामध्ये मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 25,000हून अधिक नावं जी आहेत ती त्या ठिकाणी दुबार तिबार अशी नोंदवली आहेत. मयत लोकांची पण नावं त्यामध्ये अजून आहेत, स्थलांतरित नावं आहेत. खरं तर ही नावं त्या ठिकाणी असू नयेत याची खबरदारी घेण्याचं काम आणि जबाबदारी जी आहे ती निवडणूक प्रशासनाची आहे. परंतु गलथान कारभार प्रशासनाचा पाहायला मिळतोय. त्यांनी ही सगळी जबाबदारी थेट मतदारांना नोटिसा काढून त्यांच्या अंगावरती ढकललेली त्या ठिकाणी आहे. मी खरं तर तिन्ही पक्षांच्या वतीने या गोष्टीचा प्रशासनाचा निषेध करतो. दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी धक्कादायक प्रकार असे आहेत की एका व्यक्तीचं त्याच्या नावाचा गैरवापर करून, त्याच्या डॉक्युमेंटचा गैरवापर करून दुबार तिबार नाव नोंदवून त्या ठिकाणी बनावट अशा पद्धतीचं मतदान ओळखपत्र त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. ज्याला आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून हा पुढाकार घेतला आणि निवडणूक यंत्रणेच्या लक्षात आणून दिलं आणि मतदारांपर्यंत हा विषय पोहोचला, तेव्हा मतदारांनी खरं तर आमच्या नवियाच्या या भूमिकेचं स्वागत केलं. मात्र त्याच वेळेला अशी सुद्धा शंका आणि भीती समाजातून मतदारांतून व्यक्त होते. आम्ही पण त्याच्याशी सहमत आहोत की उद्या जसं शासनाचे अनेक ओळखपत्र असतात त्याच्यामध्ये मतदान कार्ड हे सुद्धा एक वन ऑफ दी आयडेंटिटी प्रूफ म्हणून वापरलं जातं. उद्या जर या मतदान ओळखपत्रांचा त्यांच्या नावाचा गैरवापर करून त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला माहिती नसताना सुद्धा जर आपल्या नावानं अमुक अमुक बँकेमध्ये किंवा पतसंस्थेमध्ये त्या ठिकाणी कर्ज काढलं गेलं, त्या ठिकाणी शासनाच्या योजनेचा फायदा त्या ठिकाणी घेतला गेला, त्या ठिकाणी कुठला क्राईम झाला, तर या सगळ्यामध्ये ज्या मतदाराचा दुरान्वये देखील संबंध नाही, केवळ त्याचं नाव त्या ठिकाणी संगनमत करत वापरलं गेलंय तर तो त्या ठिकाणी भरला जाऊ शकतो. त्याच्यामुळे नगर शहरामध्ये शहराचे तथाकथित कार्यसम्राट नेते आणि त्यांनी प्रशासनाशी संगनमत करून हे जे काही बोगस मतदार नोंदणीचं स्कॅम करून त्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी बोगस वोटिंग बूथ कॅप्चरिंग करून घडवून आणण्यासाठी जे काही षडयंत्र रचलेलं आहे त्या षडयंत्रापासून खऱ्या खुऱ्या मतदारांना वाचविण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही तिन्ही पक्ष मिळून करत आहोत. मला अपेक्षा आहे की त्या ठिकाणी प्रशासन आता या सगळ्या गोष्टीमध्ये न पडता पारदर्शी पद्धतीने
त्या ठिकाणी प्रक्रिया राबवेल. तरी जर ती राबवली नाही तर मात्र त्या ठिकाणी आम्ही मवियाच्या वतीनं कोर्टामध्ये जाऊन नागरिकांना मतदारांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी लढा त्या ठिकाणी उभारू.